निश्चितपणानं आज खंडाळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीपदाच्या उमेदवार छायाताई जाधव, त्याचबरोबर उपसभापती पदाचे पक्षाचे उमेदवार आमचे संतोष वीर या दोघांची बहुमतानं निवड किंबहुना बिनविरोध निवड आज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडली। निश्चितपणानं माझ्या वतीनं आणि खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या दोघांचेही मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या दोघांच्या तसेच आमच्या पंचायत समितीच्या सगळ्या सदस्यांच्या भावी राजकीय सामाजिक वाटचालीला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर खंडाळा पंचायत समितीला एक इतिहास आहे आणि निश्चितपणाने या पंचायत समितीमध्ये अनेक दिग्गजांनी याच्यापूर्वी सभापतीपद भूषवलेलं आहे आणि निश्चितपणाने या तालुक्याला एक विकासात्मक दिशा देण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे। आज मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला की आज एक हाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची आज पंचायत समितीमध्ये आली। मला खात्री आहे की आमचे सभापती, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती हे दोघंही या खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करतील। या तालुक्यामध्ये असणाऱ्या गावागावागणीस असणाऱ्या अडीअडचणी किंबहुना शासनाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत की ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या योजना अतिशय प्रभावीपणानं राबवून या पंचायत समितीमध्ये निश्चितपणानं आपली निवड ही मंडळी सार्थकी लावतील असा विश्वास मला आजच्या या निवडीच्या निमित्तानं वाटतो। भाजपकडनं दावा असा केला जातोय की आपल्या राज्यामध्ये महायुती सरकार आहे, त्यामुळे खंडाळा पंचायत समितीमध्ये आम्ही बिनविरोधची हे केलेले आहे, तर यावर आपलं मत काय? नाही, आता मी त्या विषयावर काही बोलणार नाही। त्यांचे मी आभार मानेन, म्हणजे त्यांनी अर्ज भरला नाही त्यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी ही बिनविरोध निवडीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी पार पडली। परंतु महाराष्ट्रामध्ये युती आहे, परंतु वाईमध्ये निवडणूक लागली, वाईमध्ये निवडणूक झाली आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली।